खेकडं बघा किती आणलेलं आहे. हा रे हा. आणि आज आहे मस्तपैकी शुक्रवार, तर ह्या रशाचं कालवण करणार. आता रशाचं नाही, कुर्ल्यांचं कालवण करणार. कलकल कलकल येते बघा केवढा भेटला मस्तपैकी. हा पडताय शुभ सकाळ मंडळी. सकाळी सकाळी आजी आहे ना गहू सुकायला टाकते. का आता आज पाऊस नाही, मस्त ऊन पडलंय, त्याच्यामुळे सकाळी सकाळी गहू सुकायला टाकते. काल जे आम्ही खाडीतून खेकडा आणलं होतं ना, खाजनातून, त्याचा सकाळी बघा रात्रीच उकडवून ठेवलं नाही होते. आणि आज आहे मस्तपैकी शुक्रवार, तर ह्या रशाचं कालवण करणार. आता रशाचं नाही, कुर्ल्यांचं कालवण करणार. सासू वासून दोघं जण लागलेत. उकडवले लाल होतात ना, हे शिजवल्यावर लाल लाल होतात. की खेकड्यांचा कालवण, खाजनातलं खेकडे याची, याला मजा यायची. काय मासा नाही त्याच्यामुळे तर डब्ल्यू शेट. बघा डेंगा बघा, इकडे तपल्यात पाणी तापायला ठेवलेलं आहे. बघा हे आमचा गॅस आहे, पण आम्ही इथे मच्छी नाही करत. मच्छी आम्ही इकडे बाहेर मच्छीसाठी ठेवलं आहे. बघा तर पेटवणार आता आणि इथं मच्छी करणार. आज मस्तपैकी ऊन पडले सकाळ सकाळी. मग अशी आजी नाही ना, इथं गहू सुकायला टाकला नाही कागदावरती. बघा नमस्कार मंडळी, स्वर्गड नगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कशाबद्दल तुम्हाला समजलं असेल. काल आम्ही खेकडे आणले होते खाजनातून, त्याचा मस्तपैकी कालवण करते रस्सा आई. आणि खाजनातल्या खेकड्यांची चव कशी तुम्हाला माहितीच आहे. बघा इकडं आम्ही घरी मच्छी नाही करत घरच्या चुलीवर, म्हणून इथं आम्ही चूल पेटवलेली आहे. पाऊस लागला म्हणून असं आहे. आणि इथं बघा खेकडं आहेत, मस्त कलर बघा काय झाला खेकड्यांचा. इकडं तेल टाकलं नाही, हे अगोदर उकडवून घेतलं नव्हतं. आणि तिकडं मसाला आहे, चटणी आणि हळद आणि काय ही काही लसूण, एवढंच. आमच्याकडे काय जास्त हे नाही, साध्या पद्धतीत. मग आई फोडणी देते. फोडणीला मस्तपैकी लसूण टाकला नाही, लसणीवर बनवते. लसूण आणि मसाला त्याचं बघा काय चाललंय. टाक थोडं, हळद आहे. आज भात जोडायला गेली होती पिता इकडे, तिथून आली बनवायला. आता निकीला जाणार आहे संध्याकाळी. पिता यायची आहे, काय बोलले तुला बोलले. भरपूर जणांचं कमेंट असतात आई व्हिडिओमध्ये नसते. असते ती जास्त नसते, मागून नसते अशी कॅमेरा. आता बघा व्हिडिओ आहे पूर्ण कॅमेऱ्याच्या समोर. चौकस उडाला. चटणी गावठी आहे ना, मसाला घरगुती बनवला मसाला आम्ही. जास्त काय खटपट नाही, आपला असं असतं साधा.
मसाला अजून बनवला ना. आणि काय केलं भाकर केलं का कलर आला बघ. जास्त तिकड नाही ना तिकड तू धावत राहतील. काय जास्त वेळ लागणार नाही ना. चेक कर. रस्सा करतेच आहे सांबार कोलबाचा. मग कसला करतेच याच कर. हां हे सुका करणार आहे. हां मग अर्धा नंतर घाल. काय कोकम बघा हे कोकम. आता कोकम टाकतात मस्तपैकी. कोकम अजून टेस्ट यायला. अरे मी याला झोपून राहिला 9:30 वाजले तरी. तुमच्या आधी उठला होता मी परत झोपला. खेकडा झाले. हा मला डेंगे टाक. रात्री तेवढंच ठेवणार आहे बाकीचं नाही. रात्री तेवढंच ठेवणार आहे. रात्री सगळ्या नाही राहणार. मजा नाही राहणार मग मसाला लागणार ना ना कसं हा नाही होणार जास्त. कापले कापले आहेत तो डेंगे त्या साईडला घालतात. बारीक बारीक आहे ते टाक 2-3 बाकीच्या राहू दे नंतर काय. परत नाही रसा पुरला तर परत करावं लागेल ना. याच्यातच रसा टाकणार आहे दुसरा करते आहे ना. राहतील नाही घरात टाक. असा रसा नाही होणार बघ. नको भाकरी आणि भातावर नको रसा. त्याला आता शिजायला टाकलेलं आहे. शिजायला जास्त वेळ लागणार नाही कारण अगोदर उकडवलेला होता. आता कड आला की मग काढून ठेव. सगळ्यात टाकल्या म्हाताऱ्याला मस्त एक कोलबाचा रस्सा बनवायला सांगतो. आणि हे भाकरीसोबत सुका सुका मस्तपैकी. मसाला टाक. चटणी. आवाज बघा कलकल कलकल येते. मस्तपैकी खेकडा रस्सा एक नंबर. अजून आजी आहे ना सार बनवणार आहे कोलबाचा एक नंबरवर. अजून पोरं येणार भावड्याने नंतर दाखवतो. मस्त की जेवण आम्ही जाणार आहे बाहेर कुठे ते मला नंतर सांगेल. मी आधी नाही सांगत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे पुढे पुढे व्हिडिओ बघा कुठे जाणार आहे ते. तुला पण हवं आहे. हां जसं जेवायला वाढलं तसं हा पण बघा कसा बाहेर आला आहे. आम्ही करत तुला पण घालूया घालूया. तर मंडळी आज बघा आपल्याकडे कोण आला आहे. हितेश भावड्या परत आला. भावड्या म्हणण्या इकडे दर्शन आहे. निखिल आहे. फोटो काढतात आहे. डिशचा फोटो काढतात आहे ऑथेंटिक. आणि म्याला उपवासा सांगतो. खेकडं बघून उपवासा सांगतो. काय माणूस असेल तू एवढं. हा नशिबा भेटते खायला. मी आलास रांडेच्या कशाला आलास. कसला बघ तुझ्या त्यांनी त्याच्यासाठी जराशी चटणी होती आमच्याकडे. मग त्याच्यापुरती ठेवलेली होती आम्ही. मला माहिती आहे तुझा उपवास आहे पण मी चटणी ठेवली राखून. ते जेवायला बघा मस्त की सकाळी तुम्हाला दाखवलं ना खेकडे
रस्सा आणि भाकरी आणि कोलंबाचा रस्सा आहे. स्पाईड ह्याने आणला नाही. होय यांनी पकडला ना जास्त. हा यांना पकडलं नाही. मसूरची भाजी केली असती याला आपण आहे की नाही. मसूरची भाजी आमच्याकडे फेवरेट. लोणचं घे खा रे खा. भाकरी घ्या अजून हे बस म्हण्या हे बसतो. हा याला पण घाल. हे निखिल तिकडं सरक जरा. या किंवा घालते ये घालते बघ. या ये ये नाही त्याला बाहेरच हवा. तू आ नाही जाय कॉलेजला म्हणून येतात आहे सगळे अजून येतात आहे पोरं. या जेवायला मस्त पैकी. मस्त आहे ना. खाल्लंच काय आधी मी याला. हे कसं आहे एक नंबर. ए म्हण्या तूच पकडला साज टाकल्या पाण्यानं आणि दर्शननी पकडला नाही. एक नंबर झालं. या जेवायला मस्त पैकी. आंगडा भारी भेटला मला. मेला खातोय बघ. हा नाही काय मी मच्छी पण नाही खात. मग असं सांगायचं मेला भाजी केली असती तुझ्यासाठी मसूरची मस्त पैकी. तू पण नाही काय नाही खात. निखिल पण नाही खात. निघेल पण थांब जरा 2 मिनिटं. हे असताना टाकून टाकू जेवण केवढा भेटला मस्त पैकी. हा पडतोय. हो बस झालं तुला. घे ना हे डेंगा घे. झाली एवढी खाल्ली. स्प्राईट पे. अजून येणार आहे सोंगडे आपले. हा बघा हा चुपन चुपन खात आहे. हे भाकरी घे निखिल. बस झालं बस झालं तुला. तोंडाला पाणी सुटलं असेल बघून. सगळे जण उठले. आम्ही आता जातो. घडी काय उठत नाही. नुसता रेट होत. हा बा खेकडं पकडतो. हा नाही ह्यानं पण पकडला गे. बारीक बारीक आहे ना त्यानं पकडला सगळं. नाही 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 पायगाडी पकडली ती माझी इथली. मी आला रेटावतो. रेटाव सगळे उठले. दुनिया उठले तरी पण हा उठत नाही. किती खाल्ला नाही मला. काय दे एवढा डीक घातला नाही पुढे डोंगर. नंतर हा बड झालं. एवढा बड झाला. एवढा बड झाला रे. तू आउटर काय आता इकडे आता खरा लाव. आता खरा लाव. रवडला काय जा मागणे जा. या रे मंडई मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि थोडीशी इथं शूट केलं नाही रील. ती लवकरच येईल आपल्या इंस्टाग्रामवरती. आणि आता चाललो आहे आम्ही मालगुंडला. इथं लसूण आणि गहू सुकं टाकलेलं आहे. ऊन झालं आहे. दुपारचे वाजलेत बरोबर ते वाजलेत 1:30 वाजला. 1:30 वाजता 1:30च्या टोक्याला आम्ही चाललो आता उन्हातून आंघोळ करूया. तर सोबत माझ्या आहे निखिल, भावड्या, मन्या, दर्शन, सुम्या पण आलाय. काय 1500चं ना. 1500चं काम आपण नंतर सांगू तो विषय. मग चला आपण जाऊया. तो येईल. गाड्या बघायला आणि लागले गाड्यांचे 1 2 3 4. चलो डायरेक्ट मालगुंडला. नाद चिकडात आम्ही. नाद भावाकडे.
तर मंडळी पुन्हा एकदा आम्ही मालगुण गावामध्ये या नदीमध्ये आंघोळ करायला आलेलो आहो. सगळं पोराव बघा, पाणी बघा अजून पण जसंच्या तसं आहे, स्वच्छ. मागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं होतं ना, एकदा आमची जुनी व्हिडिओ आहे ती, त्याच्यामध्ये बघितलं तसं अजून पाणी तसं येतं बघा, एकदम ओरिजिनल. बघा नीलं कसं वाटतंय. पाऊस नसला तरी नदीला पाणी बघा काय. आपल्याकडे एवढं नसते कारण आपल्याकडे नदी नाही, पर्याय. मच्छी पण बरंच आहे बघा, मासे. एकदा माशांची व्हिडिओ केली होती. ह्याच नदी नाही, नदी इकडचीच आहे पण लोकेशन वेगळं आहे ते. तेव्हा ह्याच नदीला वाटतं, ह्याच नदीला खाली तिकडं पाण्यातली अशी एक रील्स केली होती पाय टाकून. हे आले होते मासे पायाला बरेचसे जण. नाही बघा सगळे पोरं आहेत. सौम्या अंगून नाही करणार आहे, शुभम बघा हा पेपर देऊन आला आहे. पास होईल का नाही माहीत नाही, असेल ना नक्की. चला तर मंडळी संध्याकाळचे 5:15 झाले आहेत आणि आपला भाव निघायला. खरंच 2 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी आला, त्याच्यानंतर त्याला बोललो होतो एकदा येशील तर परत येशील, आणि दुसऱ्या दिवशी परत आला. मागच्या म्हणजे काल आम्ही खादनात गेलो होतो ना, तेव्हा पण होता सोबत, आणि सोबत चांगले होते कारण आम्ही पहिल्यांदाच खादनात गेलो होतो. आणि आता गुहागर कोतलूकमधून आला, एवढ्या लांबून इथपर्यंत आला आमच्यासाठी. खरंच भावा खूप खूप धन्यवाद. परत असंच येत राहा आमच्याकडे, आणि लोणचे आणि भाकरी आणि चटणी खाऊन जावा. मी आला नाही तर आला मी याला काय खात नाही, एवढं खेकडं होता खाल्ला नाही. व्हेजिटेरियन चौकात जा, परत ये असाच येत राहा. नक्की जेव पुन्हा, नक्की ना, भेटू पुन्हा. ओके. मला डायलॉग लक्षात ठेव फक्त, एक बार आओगे आहे ना. हां चल चौकात जा, घरी बदल्यावर फोन कर. हां मी यालाच केला, आम्हालाच करायला लागतो. तात्या आलेला आहे, तात्या बाय. हां सुम्या गेला, मी जाणार आहे नंतर त्याच्याकडे. आज पाऊस नाही, जरा बरं वाटतंय. डालगा ठेवला कोणतं तरी, कोणतरी ढापून नेल. हां हां जा चौकात जा. दुपारी मस्तपैकी रेटवून झालं आहे आणि थोडंसं उरलं आहे. हे बघा आता कलर बघा कसा आला आहे त्या खेकड्यांना. डेंगा पण येते एक मोठा. आणि निखिल चालला आहे मुंबईला, त्याच्यामुळे आई त्याच्यासाठी भाकरी भाजते. हे बघा इकडं दोडका आहे, दोडक्याची भाजी कोण कोण खातं कमेंट करून नक्की सांगा. निखिल चालला आहे त्याच्यासाठी आई गरम तांदळाची भाकरी भाजते. हे बघा इकडं तपेला ठेवलेल्या पाण्याचं गरम खाली मस्तपैकी गरम भाकरी आणि कुर्ला खेकडे. इथं गाडी निघून तयार आहे. सासऱ्यात चाललंय, सासऱ्यात चालला सगळं भरून भेरून. इकडं दूर काटिंग केलं, धुरी केली आहे. मच्छर जाम आहे आमच्याकडे, सोलला नाही. तात्या शेटायला इथे मच्छर बघितली आहे. आणि हा भात आणलेला आहे तर सोडायचा आहे. कोणी इच्छुक असेल त्यांनी नक्की सोडायला या. संध्याकाळचं वातावरण मस्त. इकडं पण थोडं झालं आहे. रील वगैरे केलेलं आहे सगळीकडं. वातावरण बघा संध्याकाळचं काय, धुरंडे केलेलं आहे इथं. सकाळी बरेच जण होते, दुपारी आता 2 जण आहे. आणि हा जाता मस्त गरमागरम भाकरी आणि खेकडे गरमच आहे, तापवलेलं आहे. एक गाडी वाढवायला नको होत आहे आता, बघून नाही हा नको आहे. डेंगा पडत आहे.
या मस्तपैकी खायला परत कोणा पाणी सुटतं डेंगा. पण 6:30 वाजलायत आणि निखिल चाललाय ट्रॅव्हल्सनी मुंबईला. हॅलो हा बोला. हो हा येतोय वरती येतोय. तू कुठं आधी सोडायला आलेस का? हा निखिलला सोडायला निघाले. हो चला काळजी घ्या.